सकाळ सकाळ आणि कुकर आणि गोविंदजी, अरे वा काय मेळ आहे. चला तर तुम्हाला सांगते मी विद्या गोविंद भिसे माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि आत्ताच व्हिडिओला सुरुवात करते. तर तुम्ही इकडे बघू शकता ही आहे, आम्ही गौरवकडे भेटायला जाणार होतात. आज त्याची होती पॅरेंट्स मीटिंग, तर आम्ही त्याच्यासाठी स्पेशली बिर्याणी बनवली होती. तर या ठिकाणी बिर्याणी मी डब्यामध्ये आहुंनी भरून घेतलेली आहे आणि मी त्याला ना असं पॉपकॉर्नचं केलेलं आवडतं हे, म्हणून मकापासून ते बनवून ते फ्राय केलं होतं आणि मस्त असे गुलाबजाम त्याच्यासाठी स्पेशल बनवले होते. आणि जरी आपण माळकरी असलो तरी आपल्या मुलासाठी काहीही बरोबर. अगोदर मग मी सगळं टिफिन वगैरे रेडी केला. ह्यांना म्हणलं मला खूप गडबड आहे, तुम्ही त्याचे टिफिनमध्ये भरून घ्या. मग त्यांनी 2 डबे भरून घेतले मस्त असे. आणि मी कुणाला सांगितलं शूट करा तर कुणी केलंय असं झालंय का? नाही. मग आपल्याला तर हरायचं नाही. मग मी माझ्या पद्धतीने मला जसं होईल तसं मी तुम्हाला शूटमध्ये दाखवत त्या ठिकाणी टिफिन पॅक केलेला आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही, या ठिकाणी माझ्या मैत्रिणीसाठी अर्धा किलो खवा पण घेतला होता मी. आणि ही गौरवची सगळी पॅकिंग झाली आणि तिच्यासाठी केळीचे वेपर्स बनवण्यासाठी ही केळी पण घेतली होती. आणि इकडे गौरवसाठी टॉवेल आणि ह्या बॅगमध्ये ना त्याला एक ब्लँकेट आणि तसं एक बेडसेट आणि की थोडंसं जॉकेट वगैरे. तर तो मला की आता थंडीचे दिवस थोडे थंडी वाजत आहे, मग मी जरा ब्लँकेट वगैरे घेऊन ये. मग मी म्हटलं चला, मग त्याच्यासाठी मार्केटला जाऊन ब्लँकेट वगैरे सर्व सामान आणलं आणि पॅकिंग वगैरे रेडी झाली. मग काय राहिला गौरवचा पाऊच, मग तोही या ठिकाणी मी ॲड केलेला आहे. आणि फायनली आता आम्ही निघालेलो आहोत लातूरला गौरवला भेटण्यासाठी. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर एवढ्या वेळेत गोविंदजींनी काय केलं तुम्ही पाहू शकता तिकडे, की डॉलीला पाणी वगैरे ठेवलं, मस्त असं खायला टाकलं आणि आम्ही बसलेलो आहोत गाडीमध्ये आणि वेटिंग करत होतो त्यांची. ते आले, गाडी सुरू केली. मग काय सुंदर अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी तिघेजण गाडीमध्ये बसून लातूरच्या दिशेने रवाना होत होतो. तेवढ्यात कळंबमध्ये पोहोचलो आणि कळंबमध्ये पोहोचलो आणि शिवरायांचं दर्शन नाही घेणं आणि शूटमध्ये नाही घेणं असं कधी होईल का बरं? अजिबात नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आम्ही या व्हिडिओला थोडं स्टॉप केलं. फायनली आम्ही लातूरमध्ये पोहोचलेलो आहोत गौरवच्या स्कूलमध्ये. ते इकडे नजारा बघू शकतात, किती सुंदर असं वातावरण होतं. आणि इथून आम्ही एंट्री केली आणि मस्त अशापैकी आम्हाला वाटलं आता दीदीला म्हणलं मी, गौरव येईलच, तू कॅमेरा काढून ठेव. तर ऑन दी स्पॉट गौरव बाहेर आला आणि इतकं भारी वाटलं ना त्याला बघून आणि खूप खुश होता तो. मी मया वगैरे केली, त्याची प्रेमानं जवळ घेतला आणि त्याला काय म्हणलं त्याला हसवण्यासाठी की दादू तोंडाचा वास येतोय का बरं, की तो हसावा म्हणून. आणि एकदम खुश होता तो आणि मला खरंच खूप भारी वाटलं. आणि आम्ही आता मस्तपैकी एक झाड शोधत होतो, नेमकं कुठं बसायचं. तर गौरव म्हणला नाही चला पलीकडच्या कडेला चला. मग आम्ही तिकडे गेलात, मस्त बसवलं आणि या ठिकाणी थोडंसं त्याला गळ्याला वगैरे मिठी घातली, मया केली आणि टिफिन वगैरे खोलला आणि थोडंसं काढलं टिफिन. 1-2 घास खाल्ले की त्याच्या लक्षात आलं की असं की बाबा मम्मी, माझा एक मित्र राहिला गं, त्याचे पॅरेंट्स आज येणार नाहीत. तर मी म्हटलं बरं जा गौरव घेऊन ये. मग त्यानं काय केलं, थोडं 1-2 घास खाल्ले आणि त्याच्या लक्षात आलं ना ही गोष्ट. मग आम्ही बोलत सगळं रुटीन शेअर करत होतात, कसं आहे काय आहे, तुला करमत आहे का, काय आणलं. तर पहिला घास माझ्या वाघाने एक गुलाबजामुनचा खाल्ला आणि एकच नंबर झालेत म्हणला गुलाबजामुन. आणि त्याला खरंच खूप आवडतात. पण ना मुलांमध्ये इतके चेंजेस होतात ना बाहेर गेल्यावरती. खरंच त्याने फक्त एवढे मी घेऊन गेले होते गुलाबजामुन त्याच्यासाठी, फक्त त्याने एकच म्हणजे टोटली 2 गुलाबजामुन त्याने खाल्ले. आणि इकडे शाळेचं वातावरण असं दिसत होतं सुंदर. आणि फायनली ही शाळा, हे ग्राउंड एकच नंबर होतं. तर मी इकडे व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात. आणि प्रत्येक ठिकाणी पॅरेंट्स बसलेले होते. आणि गौरव ज्या मित्राला बोलवायला गेला होता तर त्याला काही म्हणजे परमिशन देत नाही तसं दुसऱ्या पॅरेंट्सचं खाण्याची वगैरे, तर त्याला वरती जाऊच दिलं नाही. मग तो थोडंसं नर्वस होता. मग आला आणि मस्तपैकी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी जेवण वगैरे केले. आम्ही त्या दोघांनी नॉनव्हेज वगैरे खाल्लं. आणि आम्ही जे मकाच्या ह्याचं बनवली होती रेसिपी, ते थोडंसं घेतलं आणि 1-2 संस्कृतीने गुलाबजामुन वगैरे खाल्ले. आणि पप्पांचं आणि त्याचं बोलणं सुरू होतं. आणि खरंच गौरवमध्ये चेंजेस दिसतात ना, खरं सांगा तुम्ही सुद्धा. आणि आम्ही खाऊन एका साईडला तिथं टाकत होते, तर म्हणला मम्मी हे उचलून टाकायचं बरं का, म्हणजे शिस्त खरंच अप्रतिम लागलेली आहे. आणि दोघांचं हे चालू होतं. तर मी म्हणलं हे नेमकं कुठं चाललेत, मला अगोदर काहीच माहीत नव्हतं. जेव्हा वापस आले तेव्हा कळलं मला. पप्पाला ज्या गोष्टी सांगू शकत नव्हता ते बहीण भाऊ एका कोपऱ्यामध्ये जाऊन तिकडं बोलत होते आणि त्यांचं बोलणं झालं. आणि त्यांनी आम्हाला इकडे पाहिलंही, मी मम्मी शूटिंग करत आहे तर पाहिलं आणि लगेच तिथून ते वापस निघालेले आहेत. तर खूप छान बॉन्डिंग आहे दोघांचं, खरंच भारीच. आणि मला कौतुक आहे की मी या दोघांची आई आहे आणि भारी वाटलं. आणि त्यांच्या दोघांमध्ये इतकं बॉन्डिंग आहे ना, ते एक गोष्टही एकमेकापासून लपवत नाहीत. काही गोष्टी मला सांगणार नाहीत पण एकमेकांना माहीत असते. मग इकडे पप्पासोबत सुरू होतं. पप्पा विचारत होते कसं शिकवतात,
जेवायला व्यवस्थित असतं का. तर गौरवचं हो वगैरे चालू होतं. खूप छान बोलत होता आणि गेल्या गेल्या पप्पाचा मोबाईल घेतला हातामध्ये आणि माझी जी दुसरा मोबाईल आहे तोही घेतला. मग मी या ठिकाणी त्यांच्या दोघांची थोडं शूट वगैरे केलं. त्यांच्या दोघांच्या त्या गप्पा गोष्टीमध्ये बिझी होते आणि गौरव इतका म्हणजे पप्पाच्या अंगावरती होता ना, खूपच म्हणजे काही लेकरं आईच्या अंगावर असतात, पण हे असा आहे आमचा दादू की त्याला जास्त पप्पाच लागतात बरं. आणि असं एकही दिवस नव्हता की तो माझ्याजवळ झोपला किंवा असं एकटा झोपला, अजिबात नाही. पप्पाच लागायचे, ते बघू शकता तुम्ही किती ह्यांचं प्रेम होतं ना. आणि खरंच लय भारी वाटलं आणि म्हणलं तुमच्यासोबत आणि मला प्रत्येक यूट्यूबमधून हे विचारलं जायचं की गौरव कसा आहे, त्याचं स्कूल कसं आहे. आणि या ठिकाणी मी त्याला गोल गोल फिरवून हे करण्याचा प्रयत्न केला, तर तो म्हणजे ना त्याला माहीत होतं कॅमेरा सुरू आहे, तर तो लाजत होता. आणि खरंच मुलं मोठे झाले ना त्यांच्या मनानुसार राहावं लागतं. इकडं संस्कृतीला मी बोलले की एक थोडंसं शूट करून घे. मस्त असं संस्कृती शूटमध्ये घेत होती की आम्ही चालत होतात. आणि या ठिकाणी काय होतं, आमचे जेवणं वगैरे झाले, तर आम्ही आता गौरवचे पेपर वगैरे चेक केले आणि रिझल्ट एकच नंबर होता. आणि आता जायचं होतं आम्हाला खरेदी करायला. तर गौरवची खरेदी करण्यासाठी आम्ही इथून निघालेलो आहोत. आणि असं झालं की जिथे ॲक्च्युली गाडी आपण पार्किंग केलेली होती, तर आमच्या गाडीच्या समोर खूप गाड्या लावल्या होत्या. आमची गाडी निघायला चान्स नव्हता, म्हणून आम्ही इथून थोडंसं पुढं चालत गेलो आणि तिथून रिक्षा करून आम्ही फ्रेश मार्केटला आलेलो आहोत. तर इकडे बघू शकतात तुम्ही, या ठिकाणी दादूला जे जे घ्यायचं होतं त्यांच्या दोघांच्या विचारानं सुरू होतं. कोण ड्रॉइंग बुक काढत होतं, कोणी पेन काढत होतं, कोणी पेन्सिल काढत होतं. हे त्यांचं सुरू होतं. आम्ही आपलं बघू शकतात मालक कसे हाताची घडी घालून उभारले होते. ते म्हणले तुम्हाला काय घ्यायचं ते घेऊ शकतात तुम्ही, आपलं साईडला उभारले होते. मग मी या ठिकाणी त्यांच्या तिघांचं बघितलं का कसं सुरू होतं शॉपिंग करणं. आणि माझं सुरू होतं की व्हिडिओ शूट करणं. चला म्हणलं आजचं रोजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं, कारण सगळेच गौरवला गुंततात. तर म्हटलं आजचा दिवस हा गौरवसाठी स्पेशल आहे त्यासाठी. आणि इकडं साहेब बसले होते मस्त खुर्चीत आणि हे दोघं बहीण खरेदी सुरूच होती अजूनही. तर मी इकडे गौरवला म्हणलं आणि इकडं मला भीती पण वाटत होती की हे म्हणते हिचं काय आहे मध्येच, पण आपलं कसं असतं, जाऊ द्या, असतं सहन करायचं. आणि इकडे मला आवड आहे म्हणून मी त्या आवडी माझ्या पद्धतीने जोपासत असते, असं काही नसतं. आणि या ठिकाणी हे इतकं छान होतं ना की भारी वस्तू होत्या, आम्हाला पाहिजे तेवढी आम्ही या ठिकाणी बघू शकता. आता गौरव काय म्हणते, अजून काय काय राहिले गौरव, बघा कसं चेहरा बनवते. खूप कॉमेडी आहे आणि खरंच खूप हुशार आहे आणि भारी वाटलं. आणि इथे मी शूट करायला गेलो होतो, मग कोणी आवडत नाही त्याला काही गोष्टी, पण ठीक आहे मी म्हटलं चल असू दे बाळा करू दे थोडंसं, म्हणून मी करून घेतलं. आणि इथून फायनली मैत्रिणीच्या रूमवर आला आणि तिथून तो निघाला होता. बाय बाय दादू. मग मात्र मला लई वाईट वाटलं. आणि कसं आहे ना, तो मला गेल्या गेल्याच म्हणला होता मी तुम्हाला 6 वाजेपर्यंत सोडणार नाही. मोबाईल ठेवला का अशा पद्धतीने गौरव पण गेला आणि या ठिकाणी आम्ही देखील गेलेलो आहोत. आणि म्हटलं तुमच्यासोबत हा रूट पूर्ण शेअर करावा. आणि तुम्हाला माझा हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला. मग आम्हाला या ठिकाणी पूर्णपणे त्याला सोडूपर्यंत 6 वाजले. तुम्ही हे वातावरण बघून अंदाज लावू शकतात. मग 6 वाजता आम्ही तिथून फायनली चहा वगैरे मैत्रिणीकडे घेतला. आणि मैत्रिणीच्या घरापासून शाळा बघू शकतात किती जवळचं अंतर आहे. आणि छान असं सुंदर चहा वगैरे घेऊन आम्ही निघालात आणि हे वातावरण असं छान होतं. मग ते देखील मी या शूटमध्ये थोडंसं घेतलं. आणि घेतल्याच्या नंतर काय केलं तुम्ही इकडे बघू शकतात, किती छान असा दिवस मावळलेला सीन या ठिकाणी दिसत आहे. आणि फोटो वगैरे काढले. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खात राहा, मस्त राहा. श्री स्वामी समर्थ.